नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अति महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। सर्व घेतलेले प्रश्न हे मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, स्पष्टीकरण सहित आपण प्रश्न पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, ती देखील तुम्ही पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की या प्रश्नांपैकी किती प्रश्न तुम्हाला समजलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून IPL 2024चा विजेता संघ कोणता बनलेला आहे। मित्रांनो, IPL वर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीच्या। ठीक आहे, यावेळी पण IPL वर प्रश्न विचारले जाणार, हमखास विचारले जाणार। ठीक आहे, त्यामुळे IPL हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। IPL तसेच येणारा T20 वर्ल्ड कप देखील। ठीक आहे, तर बघा, IPL 2024चा विजेता संघ विचारलेला आहे, तर KKR। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी KKR हे योग्य उत्तर असणार आहे। KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स। ठीक आहे, हा संघ 2024च्या IPLचा विजेता बनलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, कितव्यांदा, तर बघा तिसऱ्यांदा KKR IPLचा विजेता बनलेला आहे। ठीक आहे, आता प्रश्न कोणकोणते विचारले जाऊ शकतात बघा संबंधित, नीट ऐकायचेत मित्रांनो। सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया। बघा, प्रश्न विचारले जाऊ शकतात। विजेता आपण पाहिला KKR। ठीक आहे, आता विजेत्याला बक्षीस किती दिलं जातं बघा मित्रांनो, तर 20 करोड रुपये। ठीक आहे, विजेता संघ असतो IPLचा, त्याला 20 करोड रुपये बक्षीस दिलं जातं आणि उपविजेत्याला 13 करोड रुपये बक्षीस दिलं जातं। ठीक आहे, उपविजेता संघ कोणता आहे? SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद हा उपविजेता संघ आहे। म्हणजेच KKRने SRHला हरवून IPL 2024 जिंकलेली आहे। ठीक आहे, तर KKRला भेटले 20 करोड आणि SRHला भेटले 13 करोड। ठीक आहे, हे झालं। त्यानंतर मित्रांनो, आता यामध्ये पर्पल कॅप कोणाकडे आहे विचारलं जाऊ शकते। पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते, तर हर्षल पटेलने जिंकलेली आहे। ठीक आहे, हर्षल पटेलने 2024च्या IPLची पर्पल कॅप जिंकलेली आहे सर्वाधिक विकेटसाठी। ठीक आहे, त्यानंतर ऑरेंज कॅप दिली जाते जास्त रन बनवणाऱ्या फलंदाजास। ठीक आहे, तर सर्वाधिक रन बनवलेले आहेत विराट कोहलीने, तर याला ऑरेंज कॅप देण्यात आलेली आहे। ऑरेंज कॅप ही जास्त धावसंख्या असणाऱ्या खेळाडूस दिली जाते, तर RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकलेली आहे आणि पंजाबच्या टीमने हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकलेली आहे। ठीक आहे, आता मित्रांनो, IPL 2024चा किंवा आतापर्यंतच्या IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण, तर बघा मिचेल स्टार्क। ठीक आहे, मिचेल स्टार्क हा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे IPLमधील। ठीक आहे, 25.75 करोड म्हणजेच 25,75,00,000 रुपयाला या ठिकाणी मिचेल स्टार्क विकला गेलेला आहे। ठीक आहे, तर मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलिया या संघाचा खेळाडू आहे। ठीक आहे मित्रांनो, मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने विकत घेतलं होतं मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, मोस्ट व्हॅल्युएबल व अल्टिमेट फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन कोण घोषित झालेला आहे, तर सुनील नारायण। ठीक आहे, सुनील नारायण हा मोस्ट व्हॅल्युएबल आणि अल्टिमेट फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन म्हणून घोषित झालेला आहे। ठीक आहे, 2022चा विजेता संघ आहे बघा GT म्हणजेच गुजरात टायटन्स, 2023चा आहे CSK, 2024चा आहे KKR। जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, सर्वाधिक वेळा IPL कोणी जिंकलेले आहे, तर मुंबईने 5 वेळा आणि चेन्नईने 5 वेळा। ठीक आहे, दोन्ही समान याच्यावर आहेत। मित्रांनो, विजेता संघ KKRचा कॅप्टन आहे बघा श्रेयस अय्यर आणि उपविजेता संघ SRHचा कॅप्टन आहे पॅट कमिन्स। ठीक आहे, या ठिकाणी IPLमध्ये सर्वाधिक रन कोणत्या टीमच्या नावावर आहेत, तर बघा SRH 287 रन आहेत। ठीक आहे, एकाच सामन्यामध्ये 287 रन बनवणारा SRH हा संघ आहे, ज्याच्या नावावर हा विक्रम आहे। 287 रन हे आतापर्यंतचे सर्वाधिक रन मारलेले आहेत सनरायझर्स हैदराबाद या टीमने। ठीक आहे, सर्वात पहिली IPL कोणत्या वर्षी खेळवण्यात आली होती, 2008ला। ठीक आहे, 2008ला पहिली IPL खेळवण्यात आली होती, जी राजस्थान रॉयल या संघाने जिंकली होती। ठीक आहे, एवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आपलं मूळ उत्तर IPL 2024चा विजेता संघ आहे KKR, उपविजेता आहे SRH। व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन नक्की बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल तुमचा अभ्यास या व्हिडिओतून किती झालेला आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा,
भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोणाला म्हटले जाते? कोणाला म्हटले जाते? रॉबर्ट क्लाईव्ह. पर्याय क्रमांक डी, रॉबर्ट क्लाईव्ह याला भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक म्हटले जाते. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी लॉर्ड रिपन आहे बघा, ऑप्शन ए. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड रिपनला म्हटले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात येतो, लॉर्ड रिपनला म्हणले जाते. ठीक आहे. तैनाती फौजेचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड वेलस्लीला म्हटले जाते. ठीक आहे, हा पण प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. त्यानंतर भारतामध्ये रेल्वे तसेच पोस्ट व तारायंत्राची सुरुवात कोणाच्या काळात झाली? लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली आहे. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. ठीक आहे, या ठिकाणी आपलं मूळ उत्तर काय? भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक रॉबर्ट क्लाईव्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे, दियामेर बादशाह हे धरण सिंधू नदीवर कोणता देश बांधत आहे? मित्रांनो, दियामेर बादशाह हे धरण सिंधू नदीवर बांधले जात आहे. हा एक प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेला आहे. तर आता ते कोणता देश बांधत आहे? तर पाकिस्तान बांधत आहे. पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पाकिस्तानचा संबंध आलेला आहे. तर करंटच्या दृष्टीने पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राजधानी पाहून घेऊया. बघा, पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. ठीक आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया आणि राजधानी आहे इस्लामाबाद. ठीक आहे, या ठिकाणी हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपलं मूळ उत्तर आहे दियामेर बादशाह धरण सिंधू नदीवर पाकिस्तान बांधत आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, यूट्यूबचे सध्याचे CEO खालीलपैकी कोण आहेत? मागील प्रश्नपत्रिका तुम्ही उचलून पाहिल्या तर मोठमोठ्या कंपन्यांचे CEO विचारले गेलेले आहेत. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेला आहे. तर यूट्यूबचे सध्याचे CEO बघा कोण आहेत? तर नील मोहन. पर्याय क्रमांक सी, नील मोहन हे यूट्यूबचे CEO आहेत सध्या मित्रांनो. ठीक आहे, तर यूट्यूबची स्थापना केव्हा झाली होती? प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. यूट्यूबची स्थापना झाली होती बघा 2005 मध्ये. 2005ला यूट्यूबची स्थापना 3 मित्रांनी मिळून केली होती. 2005 मध्ये कोणी केली होती? 3 मित्र होते मित्रांनो, चाड हर्ले, जावेद करीम आणि स्टीव्ह चेन. ठीक आहे, चाड हर्ले, जावेद करीम आणि स्टीव्ह चेन यांनी 2005 मध्ये यूट्यूबची स्थापना केलेली आहे. यूट्यूबचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी. कुठे? अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी यूट्यूबचे मुख्यालय आहे. ठीक आहे, यूट्यूबचा सध्याचा मालक कोण आहे? गुगल. ठीक आहे, गुगल ह्या यूट्यूबचा सध्याचा मालक किंवा ओनर आहे. ठीक आहे, हे झालं यूट्यूबबद्दल मित्रांनो, यूट्यूबचे CEO नील मोहन. आता बघा, उरलेले 3 ऑप्शन आपण पाहूया. तर बघा, या ठिकाणी पराग अग्रवाल हे मित्रांनो ट्विटर या कंपनीचे CEO होतं. ठीक आहे, ट्विटर कंपनीचे CEO होते. पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सध्याचे मालक एलन मस्क यांनी पदावरून हटवलेलं आहे, पराग अग्रवाल यांना. ठीक आहे, सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. ठीक आहे, टिम कुक हे ॲपल कंपनीचे CEO आहेत आणि सुंदर पिचाई हे गुगल या कंपनीचे CEO आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपलं उत्तर आहे यूट्यूबचे सध्याचे CEO आहेत बघा नील मोहन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी ज्योती रात्रे ही माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला ठरलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, अलीकडेच सर्वात तरुण भारतीय महिला देखील ठरलेली आहे. तिचं नाव कमेंट करायचं आहे. अभ्यास करत आहात तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ठाणे. हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. ठीक आहे, आता सर्वाधिक लोकसंख्येचा ठाणे आहे, तर सर्वात कमी लोकसंख्येचा कोणता आहे? सिंधुदुर्ग. ठीक आहे, सिंधुदुर्ग हा सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. सर्वाधिक ठाणे, सर्वात कमी सिंधुदुर्ग. ठीक आहे, ही झाली लोकसंख्या. आता तुम्ही कमेंट काय करायचं आहे? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा. ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्येची घनता आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे मला कमेंट करायचे आहेत लोकसंख्येच्या बाबतीत. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चपराळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, गडचिरोली योग्य उत्तर असणार आहे. तुंगारेश्वर विचारलं तर पालघर हे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? बिहारचे दुःखाश्रू म्हटलं जातं कोसी या नदीला. पर्याय क्रमांक ए,
कोसी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. सेम प्रश्न आसामसाठी विचारला जातो. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदीस म्हटले जाते. ठीक आहे. या ठिकाणी बिहारचा संबंध आलेला आहे. तर बघा करंटच्या दृष्टीने आपण बिहारचे CM वगैरे पाहून घेऊया. तर बघा बिहारचे CM कोण आहेत? नितीश कुमार, म्हणजेच काय मुख्यमंत्री. ठीक आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत. बिहारची राजधानी आहे बघा पटना आणि सध्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. ठीक आहे मित्रांनो, आपण राज्य आलं जर संबंध ऑप्शनमध्ये तर आपण त्याचे करंटच्या दृष्टीने CM वगैरे लगेच कव्हर करून घेतो. त्या दृष्टीने तुमचे CM राज्यपाल पण पाठ होऊन जातात. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीला म्हटलं जातं. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटतोय? आवडत असेल तर कमेंट करा. ठीक आहे. व्हिडिओला लाईक देखील करा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते? ठीक आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C. राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते, ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर मित्रांनो मसुदा समितीचा या ठिकाणी संबंध आले तर मसुदा समितीचे अध्यक्ष नेहमी विचारले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 जण होते, त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य. ठीक आहे. एक अध्यक्ष आणि 6 सदस्य होते. अध्यक्ष होते BR आंबेडकर. 6 सदस्य कोण होते मित्रांनो? तर AK अय्यर, KM मुंशी, N माधवराव. ठीक आहे. AK अय्यर, KM मुंशी, N माधवराव. या ठिकाणी मित्रांनो N माधवराव यांची नियुक्ती BL मित्तर यांच्या जागी केलेली आहे. राजीनामा दिल्यावर BL मित्तर यांनी राजीनामा दिला तेव्हा N माधवराव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा DP खैतन यांच्या मृत्यूनंतर TT कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. 6 सदस्य तुम्ही पाठ करून ठेवायचे. याच्यावर पुन्हा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये पुन्हा रिपीट करतो. AK अय्यर, N गोपालस्वामी, KM मुंशी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, DP खैतन आणि या दोघांची नंतर नियुक्ती करण्यात आलेली होती ते TT कृष्णमाचारी व N माधवराव. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा संविधान मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते? राजेंद्र प्रसाद नव्हते. त्यानंतर प्रश्न आहे बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे बघा JJ थॉम्सन. सर JJ थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा या ठिकाणी विचारला आहे. न्यूट्रॉनचा विचारला तर बघा न्यूट्रॉनचा जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे आणि इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे JJ थॉम्सन यांनी. ठीक आहे. या ठिकाणी रुदरफोर्ड ऑप्शनमध्ये आहेत बघा मित्रांनो. रुदरफोर्ड यांना आण्विक भौतिकशास्त्राचे जनक म्हटले जाते. ठीक आहे. आण्विक भौतिकशास्त्राचे जनक म्हटले जाते. कोणाला? रुदरफोर्ड यांना म्हटले जाते. न्यूटनचं तुम्हाला माहीत असेल न्यूटन याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. तसेच गतीचे 3 नियम कोणाचे आहेत मित्रांनो? न्यूटन याचेच आहेत. आपलं मूळ उत्तर काय? इलेक्ट्रॉनचा शोध JJ थॉम्सन याने लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी आहे पर्याय क्रमांक B लखनौ. ठीक आहे. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आणि मित्रांनो या ठिकाणी जे काय आता श्रीराम मंदिर लोकार्पण झालेलं आहे ते उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. श्रीराम मंदिराचं लोकार्पण कधी झालेलं आहे त्याची तारीख कमेंट करा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सोनेरी क्रांती मित्रांनो संबंधित आहे बघा फळ. ठीक आहे. फळे आणि मध याच्याशी संबंधित जी क्रांती आहे ती सोनेरी क्रांती म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मासे आहेत ऑप्शनला तर माशाशी संबंधित जी क्रांती होती तिला नीलक्रांती असं म्हटलं जातं. मत्स्य उत्पादनाशी संबंधित क्रांती कोणती? नीलक्रांती. ठीक आहे. त्यानंतर मसाल्याशी संबंधित जी क्रांती होती तिला चंदेरी क्रांती म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे समान नागरी संहिता UCC म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? तर मित्रांनो कलम 44. ठीक आहे. कलम 44 मध्ये याबाबत तरतूद आढळून येते. कलम 44. ठीक आहे. या ठिकाणी कलम 46 काय म्हणते तर अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन. ठीक आहे. हे कलम 46 सांगते. कलम 40 मध्ये काय तरतूद आहे मित्रांनो तर ग्रामपंचायतीचे संघटन.
कलम 45 मध्ये काय तरतूद आहे, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण याची तरतूद. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे कलम 44 हे UCC संबंधित आहे. कलम 44 लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये UCC लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले, उत्तराखंड बनलेले आहे. ठीक आहे, हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता. मित्रांनो, इंग्लंडने जिंकला होता. ठीक आहे, पर्याय क्रमांक C, पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक इंग्लंड या देशाने जिंकला होता. ठीक आहे, जर विचार पहिला पुरुष T20 विश्वचषक तर भारताने जिंकला होता. ठीक आहे, पहिला एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकलेला होता. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे. मित्रांनो, तर माणिक गोडघाटे, माणिक सीताराम गोडघाटे असं कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे. 2023च्या भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे, नाशिक या ठिकाणी. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे गीत कोणी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, हे गीत लिहिलेले विठ्ठल वाघ, पर्याय क्रमांक A विठ्ठल वाघ यांनी लिहिलेले हे गीत आहे. विठ्ठल वाघ हे बालभारतीचे 1 ते 7वीचे संपादन प्रमुख होते. ठीक आहे, बालभारतीचे 1 ते 7वीचे संपादन प्रमुख होते. कोण, विठ्ठल वाघ. ठीक आहे, यांचा जन्म अकोल्यामध्ये 1945ला झालेला होता. ठीक आहे मित्रांनो, आता या जो काय आपण व्हिडिओ पाहिलेला त्याच्यामध्ये तुमचे 50+ प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. तर या प्रश्नांची आता रिव्हिजन मारूया. 16 पैकी 16 मिळायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, रिव्हिजनमध्ये. तर मित्रांनो, मी प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करायचं आहे, नाही तर गेस करायचं आहे. आणि 16 पैकी किती उत्तर बरोबर द्यायला जमली ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, IPL 2024चा विजेता संघ कोणता बनलेला आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, KKR. पुढील प्रश्न आहे, भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोणाला म्हटले जाते. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे, दियामेर बादशाह हे धरण सिंधू नदीवर कोणता देश बांधत आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, पाकिस्तान. पुढील प्रश्न आहे, यूट्यूबचे सध्याचे CEO खालीलपैकी कोण आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, नील मोहन. पुढील प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वृद्ध भारतीय महिला कोण ठरली आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ज्योती रात्रे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, ठाणे. पुढील प्रश्न आहे, चपराळ अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, गडचिरोली. पुढील प्रश्न आहे, बिहारचे दुःखाश्रू खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, कोसी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. पर्याय क्रमांक C, राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, J.J. थॉम्सन. पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, लखनौ. पुढील प्रश्न आहे, सोनेरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, फळे. पुढील प्रश्न आहे, समान नागरी संहिता UCC याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कलम 44. पुढील प्रश्न आहे, पहिला महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, इंग्लंड. पुढील प्रश्न आहे, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, माणिक गोडघाटे. त्यानंतरचा प्रश्न आहे, काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे गीत कोणी लिहिले आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, विठ्ठल वाघ. तर मित्रांनो, या ठिकाणी 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण डेली असेच स्पष्टीकरणसहित व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करत असतो. ठीक आहे, व्हिडिओमध्ये घेतलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळलेलंच असेल. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. अभ्यास आणि ग्राउंड जोरात चालू ठेवायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.